नमस्कार. आज बनवली आहे लसूण शेंगदाणा चटणी खरपूस खमंग अशी. तर ही शेंगदाणा चटणी कशी बनवली ते पाहूयात. यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेत. एकदम लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तव्यावरती. नंतर थंड होऊ द्यायचे व जेवढी साल निघेल तेवढी साल काढून घ्यायची आहे. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये आवडीनुसार तिखट टाकायचं आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्सरमध्ये अशी जाडसर भरड करून घ्यायची आहे शेंगदाण्याची. लसूण घ्यायचा आहे, मूठभर लसूण घेतलेला असेल एक गड्डी, तो सोलून बारीक करून घ्यायचा आहे. आता याला फोडणी देऊयात. तव्यामध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलं आहे व कुटलेला लसूण टाकायचा आहे. लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून शेंगदाणा चटणी आपली सादळणार नाही. नंतर जी बारीक केलेली शेंगदाण्याची भरड आहे ती टाकून घ्यायची व थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकायचं, जेणेकरून शेंगदाणा चटणीला खूप छान असा रंग येईल. खमंग खरपूस लसूण शेंगदाणा चटणी तयार आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.